तुमच्या पण घरात असं आहे का? किती प्रकारची बिस्किटं आणू द्या, पोरं एका फटक्यात त्याचा धुळा उडवतात आणि संपल्यावर काहीतरी खायला दे म्हणून परत आपलंच डोकं उठवतात. तर अशा वेळेस काय करायचं, घरच्या घरी कमी साहित्यात पटकन होणारी बिस्किटं बनवायची. आता त्यासाठी की नाही मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याची काप आणि त्याच्यात थोडीशी वेलची घालून हे सगळं बारीक करून घ्यायचं. नंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा घ्यायचा. मिक्सरला आपण जे बारीक केलेलं मिश्रण आहे की नाही ते घ्यायचं, एकत्र घेऊन की नाही त्याच्यात 2 चमचे तूप घालायचं. हे छान सगळं मिक्स करायचं. थोडं थोडं दूध घालून घट्ट असा बघा त्याचा गोळा भिजवून घ्यायचा. तर इथे मी ऑडी इकोबेकचा पेपर घेतलाय, त्याच्यावर एक गोळा घेऊन जाडसर असा तो लाटून घेतला. आता पेपरमुळे की नाही खाली पीठ लावायची अजिबात गरज पडली नाही. नंतर ग्लासच्या नाही तर मग एखाद्या वाटीच्या साह्याने की नाही एका साईजची बिस्किटं बघा करून घ्यायची आणि बिस्किटवर हवं तशी आडवी तिडवी उभी तुम्ही नक्षीकाम करून घेतली तरी चालते. मस्त मग मीडियम आचेवर ते तळून घ्यायचं. ही बिस्किटं का नाही थंड झाल्यावर अगदी कुरकुरीत होतात आणि आत्ताच्या ह्या परिस्थितीत का नाही बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं केव्हाही बेस्ट, बरोबर की नाही? तर सगळं साहित्य घरचं तुमच्या हाताखालचं आहे. एकदा नक्की ही बिस्किटं बनवून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.